एकेकाळी वरुड मोर्शीची संत्री म्हणजे समृद्धीची ओळख. गावोगावी उभी राहिलेली संत्र्याची बाग आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. पण आज हा ऑरेंज बेल्ट मोठ्या संकटाचा सामना करतोय. या मोर्शी वरुड मतदारसंघाचं मी 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि इथली जी अर्थव्यवस्था आहे ती मुख्यतः संत्र्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे. संत्र लावणं हे शरद पवार साहेबांनी जोपर्यंत EGSवर आधारित फलोत्पादन योजना सुरू केली नव्हती तोपर्यंत साधारणतः सुखवस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये ज्यांच्या शेतामध्ये संत्र प्रामुख्यानं होती. सर्वसाधारण शेतकऱ्यापर्यंत संत्रा हा लागवड आणि उत्पन्नाचा स्रोत म्हणून पोहोचलेला नव्हता. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 90मध्ये फलोत्पादन योजना सुरू केली रोजगार हमीवर आधारित, आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला. संत्र्याचा समावेश साधारणतः 92-93मध्ये EGS योजनेमध्ये झाला. तो योगायोग म्हणा किंवा माझ्या प्रयत्नामुळे म्हणा, मी आमदार झाल्यावर झाला, हे नाकारून चालणार नाही. आणि तेव्हापासून साधारणतः 10-1 वर्ष तरी संत्र्यांनी चांगले रिटर्न्स दिले. हा भाग वरुड आणि मोर्शी भाग सुबत्त झाला असं जर मी म्हटलं तर म्हणजे हे गैर होणार नाही. परंतु त्याचा ऱ्हाससुद्धा त्यानंतर संत्र्याचा सुरू झाला, हेही मान्य करावं लागेल. आणि हे मुख्यतः जो रूट स्टॉक होता, म्हणजे जे ज्या मुळांच्या वर याची कलम बांधल्या गेली, तो त्या रूट स्टॉकचा दर्जा घसरल्यामुळं याचा मी विरोध केला. परंतु याचा चुकीचा अर्थ काढून तुम्हाला माझ्या म्हणण्याला हाणून पाडण्यात आलं. मला म्हणणं तर हाणून पाडलं, मलासुद्धा पाडलं. खरं तर एकेकाळी बाजारपेठेत दबदबा असलेल्या विदर्भाच्या संत्रींना आता राजस्थानसारख्या राज्यांकडून मोठं आव्हान स्वीकारावं लागतंय. ह्या गलगल हा जो रूट स्टॉक आहे, जो साधारणतः तराई क्षेत्रामध्ये म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी हे निर्माण हा पौधा असतो, हे झुडपं असतात, त्याच्यावर ती कलम चढवल्यामुळं त्याचं कलम सुंदर दिसते, अट्रॅक्टिव्ह दिसते, आकर्षक दिसते. परंतु तो वाढल्यानंतर त्याचा लाईफ स्पॅन हा कमी, म्हणजे साधारणतः संत्रा 20-25 वर्ष चांगल्या प्रकारे जगला पाहिजे. त्याची संत्र्याची जी काही क्वालिटी आहे, जो काही त्याचा देखावा आहे किंवा त्याचा जो काही साधारणतः स्तर आहे तो चांगला असायला पाहिजे असं साधारणतः मत आहे. परंतु गलगलवर निर्माण झालेली बांधलेली कलम ही 10 वर्षाच्या वर ती संत्रा झाडं टिकू देत नाही. त्याला डायबॅक येणं सुरू होतं, त्याच्यावर फांद्या वाढणं सुरू होतं आणि संत्र्याची क्वालिटीसुद्धा मिळत नाही, सुरुवातीपासूनच राहत नाही. आणि त्यामुळं आता संत्र्याचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास व्हायला लागलेला आहे. आणि आज पुढं वर्षानुवर्षे याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा संत्रा हा देशाच्या इतर भागामध्ये, विशेषतः राजस्थानमध्ये निर्माण व्हायला लागल्यामुळं ज्या वरुड मोर्शी भागामध्ये किंबहुना वरुड म्हणजे मोर्शी अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या संत्र्याला आता मागणी राहिलेली नाही, अशी परिस्थिती आजच्या स्थितीला आहे. यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आणि ही जर सुधारणा नाही केल्या गेली तर मग
इथला संत्रा उत्पादक हा टिकू शकणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. विदर्भातली संत्री पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना शरद पवार हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात पहिल्यांदाच विदर्भात सामूहिक फवारणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. संत्र्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाल्यामुळं या भागामध्ये 83-84 मोठ्या प्रमाणामध्ये दुर्भिक्ष आल्यावर येऊनसुद्धा त्या संत्रा झाडं ही कमजोर झाली होती. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये कोळशी हा रोग, त्याला आता व्हाईट फ्लायचा अटॅक झाला. व्हाईट फ्लाय जरी वाईट असली तरी त्याच्या विष्ठेवर सिक्रेशनवर वातावरणातली जी काही धूळ म्हणा, इतर धुळाच्या माध्यमातून त्या विष्ठेवर जमतात आणि मग त्याला बुरशी लागते आणि मग ते पानं काळे होतात, त्याचं झाडाचं श्वसन क्रिया कमी होते आणि मग ते झाडं कमजोर होतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी त्याचा पाठपुरावा करून यामध्ये विशेषतः काटोल मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय सुनील शिंदे साहेब असतील, मी असेल, या लोकांनी शरद पवार साहेबांच्या मागं लागून सामूहिक फवारणीचा कार्यक्रम साहेबांनी इथं लागू केला. आणि म्हणजे शरद पवार साहेबांनी शेतीच्या संदर्भात आधी कुठलेही निर्णय न घेतलेले असे नवनवीन निर्णय शेतीच्या बाबतीत घेतले. त्यातला हा एक निर्णय होता. त्यापूर्वी कुठेही महाराष्ट्रामध्ये सामूहिक फवारणी कुठल्याही फळझाडावर, कुठल्याही पिकावर घेतल्या गेली नव्हती. ही वस्तुस्थिती ती मोर्शी, काटोल, वरुड या भागातल्या संत्र्यांसाठी घेतली. आणि त्यामध्ये मग वर्धा, अमरावती आणि नागपूर हे 4ही जिल्हे कव्हर केले आणि ते सामूहिक फवारणी केल्यामुळं हा कोळशीचा जो प्रादुर्भाव होता तो बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झाला. रोजगार हमीवर आधारित फळबाग योजना ही राबवली आणि त्यामुळं जेव्हा ही योजना साधारणतः 90च्या दशकामध्ये राबवली तेव्हा महाराष्ट्रातलं फळांचं उत्पादन हे 0.5% होता देशाच्या तुलनेमध्ये. आणि त्यानंतरच्या 10-15 वर्षामध्ये ते वाढत गेलं आणि आजच्या घडीला ते जवळजवळ 18%च्या आसपास आहे. दर्जेदार रोपं, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केला तर वरुड मोर्शीची संत्री पुन्हा एकदा निश्चितच सुवर्णकाळ अनुभवतील. या ऑरेंज बेल्टला नवसंजीवनी मिळावी हीच अपेक्षा. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.